उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार वैभव नाईक सर। जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा विनायक राऊत हे उमेदवारी आज अर्ज भरत आहेत आणि यासाठी कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व सदस्य आणि त्याचबरोबर जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आज आम्ही उमेदवारी अर्ज 11:30 वाजता भरणार आहोत। आणि आपण बघित असाल की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की विनायक राऊत हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत आणि लाखोंच्या मतापेक्षा जास्त मतांनी ते या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसादात आज आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते, पण एकीकडे दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून डिक्लेअर होत नाही। नारायण राणे यांचं नाव चर्चेमध्ये आहे, त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे, पण त्यांचं नाव अजून कुठे डिक्लेअर होताना पाहायला मिळत नाहीये। खरं तर मला वाटतं की नारायण राणे यांच्या उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे आणि हे हात आता काल आपण बघितलं असाल की किरण सामंत हे नागपूरला गेलेत, त्यानंतर दोघांना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी सांगितलेत आणि त्यामुळे मला वाटतं की नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा सुद्धा हात असू शकतो। कोणता तरी हात आहे हे आता लोकांना कळून चुकलं आहे आणि माझी नारायण राणेंना विनंती आहे की अशा अदृश्य शक्तींच्या हाताचा विरोध असताना आणि तुम्हाला इतके दिवस उमेदवारी जाहीर होण्यासाठी लागत असताना तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नका, कारण गेले 8-10 दिवस तुमची उमेदवारी आज जाहीर होईल, उद्या जाहीर होईल आणि आता लोकांमध्ये सुद्धा तुमची भाजपमध्ये असलेली किंमत आता लोकांना कळून चुकलेली आहे। एकीकडे नारायण राणे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, तर दुसरीकडे किरण सामंत म्हणजे महायुतीतल्या दोघांनीही या ठिकाणी उमेदवारी अर्ज घेतलेला पाहायला मिळतोय। कसं बघताय राजकीय समीकरणाकडे? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नारायण राणेंचे उमेदवारी अर्ज उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे। त्याचबरोबर किरण सामंत हे सुद्धा आपल्याला माहिती असेल की सर्वांना शासकीय ठेकेदार आहेत आणि त्यामुळे त्यांना काम घेताना टेंडर फॉर्म घ्यावे लागतात। तसे त्यांनी फॉर्म आणि टेंडर फॉर्म काही वेळा मागे पण दिले जातात, टेंडर मॅनेज होतं। माझं खरं तर ते अनेक वर्षाचे सहकारी आहेत, माझी त्यांना एकच विनंती आहे की टेंडर फॉर्मसारखे तुम्ही मागे घेऊ नका। हे फॉर्म तुम्ही घेतलात आणि हे फॉर्म भरले पाहिजेत आणि हे फॉर्मसाठी तुम्ही जे घेतलात ते अर्ज टेंडर फॉर्म नाहीत, तर ते निवडणुकीचे अर्ज आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यामध्ये हे करू नका, ते मागे घेऊ नका, एवढीच आमची त्यांना विनंती आहे। नक्कीच हे होते आमदार वैभव नाईक सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।